श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अपार कृपेची आणि भक्तांच्या अहंकाराची परीक्षा सांगणारी श्री स्वामी चरित्र कथा क्रमांक 46 ही अत्यंत भावनिक आणि बोधप्रद कथा आहे। या कथेत आपण पाहतो की बाहेरून भक्ती करणारा पण मनात शंका आणि अहंकार ठेवणारा भक्त स्वामींच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्या आयुष्यात संकटाची मालिका सुरू होते। पण जेव्हा तो पूर्णपणे स्वामी जाणतात मी फक्त शरण आहे या भावनेने स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो, तेव्हा त्याचं आयुष्यच बदलून जातं। ही कथा आपल्याला शिकवते की फक्त पूजा नव्हे, पूर्ण शरणागतीच खरी भक्ती आहे। स्वामी संकट देत नाहीत, ते संकटापासून वाचवतात। अहंकार मोडल्यावरच कृपा प्रकट होते। स्वामी समर्थ कृपेने ही कथा तुमच्या मनाला शांती देईल अशी आशा आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अक्कलकोट। त्या दिवशी सकाळ थोडी वेगळीच होती। मठात नेहमीसारखीच वर्दळ होती, पण स्वामींच्या नजरेत आज काहीतरी गंभीर भाव दिसत होता। भक्तांना ते जाणवत होतं, पण कोणी बोलण्याची हिंमत करत नव्हतं। याच मठात एक गृहस्थ भक्त येत जात असे। त्याचं नाव माधवराव। माधवराव बाहेरून पाहता अत्यंत धार्मिक होते। नियमाने पूजा, स्वामींचं दर्शन, दानधर्म, सेवा सगळं काही करत। लोक म्हणायचे हा तर मोठा स्वामी भक्त आहे, पण स्वामी सर्व जाणत होते। भक्ती होती पण शरणागती नव्हती। माधवरावांची अडचण एकच होती, त्यांची स्वतःची बुद्धी। ते प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर तोलायचे। स्वामींची लीला पाहूनही त्यांच्या मनात विचार यायचा, हे खरंच स्वामींची कृपा आहे की योगायोग? हे करायला काही अर्थ आहे का? बाहेरून भक्ती, आतून मात्र शंका। स्वामींची परीक्षा सुरू होते। एके दिवशी स्वामींनी अचानक माधवरावांना हाक मारली। स्वामी म्हणाले, जा, आजच तुझं घर रिकामं कर, तिथं राहणं तुझ्यासाठी योग्य नाही। माधवराव हादरले। मनात विचार सुरू झाला, घर तर माझ्या वडिलोपार्जित आहे, काहीच अडचण नाही, मग हे का? स्वामी असं का म्हणाले? ते स्वामींना काहीच बोलले नाहीत, पण आज्ञा पाळलीही नाही। मनात ठरवलं, थोडा वेळ पाहू, नंतर ठरवू। संकटाची सुरुवात। काही दिवस गेले आणि अचानक माधवरावांच्या आयुष्यात एकामागून एक संकटे येऊ लागली। घरात सतत भांडणं, व्यापारात मोठा तोटा, जवळच्या माणसांनी पाठ फिरवली, मानसिक अस्वस्थता, झोप उडणं। ते रोज देवपूजा करत, पण मनाला शांती मिळत नव्हती। ते स्वामींकडे येत, पण नजरेला नजर मिळवू शकत नव्हते। अहंकाराचा भंग। एक दिवस तर इतकी वाईट अवस्था झाली की माधवराव अक्षरशः रडत मठामध्ये आले। स्वामींच्या समोर उभे राहून म्हणाले, स्वामी, मी तुमचा भक्त आहे, मग माझ्यावरच हे सगळं का? स्वामींनी फक्त एकच प्रश्न विचारला, मी तुला काय सांगितलं होतं? माधवराव गप्प। तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, मी ऐकलं होतं पण मानलं नव्हतं। मी भक्ती केली पण शरण गेलं नव्हतं। पूर्ण शरणागती। त्या क्षणी माधवराव स्वामींच्या पायावर कोसळले। डोळ्यातून अश्रू वाहत होते। ते म्हणाले, स्वामी, माझी बुद्धी माझा शत्रू ठरली। आजपासून तुमची आज्ञा म्हणजेच माझं जीवन। स्वामींच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं। स्वामी म्हणाले, आता तू माझा झाला आहेस। चमत्कार नव्हे, कृपा। स्वामींच्या सांगण्याप्रमाणे माधवरावांनी घर सोडलं। काही दिवसातच जुन्या घराचं मोठं नुकसान झालं, पण माधवराव सुरक्षित राहिले। व्यापारामध्ये हळूहळू सुधारणा झाली, मनाला शांती मिळाली। तेव्हा त्यांना उमगलं, स्वामी संकट देत नाहीत, ते संकटापासून वाचवतात। कथेचा गूढ संदेश। ही कथा आपल्याला शिकवते, फक्त पूजा म्हणजे भक्ती नाही, शरणागती म्हणजे स्वतःचा अहंकार सोडणं। स्वामींची आज्ञा समजली नाही तरी ती कृपाच असते। उशीर झाला तरी स्वामी अन्याय करत नाहीत। आज आपणही आयुष्यात म्हणतो, मी सगळं बरोबर करतो तरी त्रास का? कदाचित याचं उत्तर कथा नंबर 46 मध्येच आहे, जी कथा तुम्ही आता ऐकली ती। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।